जीएसटी लागू झाल्यापासून कट्ट्यावरच्या मैत्रिणींमध्ये चर्चेला एक वेगळा विषय आणि तो म्हणजे सॅनिटरी नॅपकिनचा। सरकारने या सॅनिटरी नॅपकिन्सवरती लावलेल्या 12% टॅक्समुळे सगळ्याच स्तरातून सरकारवर टीकेची झोड उठवली जाते। त्याच संदर्भात पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। वस्तू आणि सेवा कराच्या निमित्तानं जशी आर्थिक गणितं चर्चेत आली, त्याच सोबत चर्चा झाली ती सॅनिटरी नॅपकिनच्या मुद्द्याची। एकीकडे सिंदूर सारख्या गोष्टी जीवनावश्यक मानल्या गेल्या आणि महिलांना दरमहा लागणारं सॅनिटरी नॅपकिन चैनीच्या वस्तू म्हणून सरकारनं घोषित केलंय आणि त्यावर 12% कर बसवला। त्यामुळे आता सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न मुलींनी विचारलाय। आपण जर सरासरी बघितलं तर वयाच्या 12व्या वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत महिलांना पाळी येते आणि जर एका वर्षात बघितलं तर जवळजवळ 60 ते 70 दिवस पाळी येते आणि ह्या पाळीच्या दिवसात स्वच्छता सर्वात महत्त्वाचा विषय आहे। माझं असं म्हणणं आहे की एकीकडे आपण कॉन्डमचा प्रचार देशात करतो कारण की ती गरज आहे। माझं असं म्हणणं की सॅनिटरी नॅपकिन्स पण ही चैनीची वस्तू नसून ही गरज आहे म्हणून ह्याच्यावरचा कर सरकारने माफ करणं महत्त्वाचं आहे। केवळ गावातच नाही तर शहरातही मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन काही फारसा बरा नाहीये। संपूर्ण भारतभरात फक्त 12% महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात। त्यामुळे मग उरलेल्या महिलांच्या निरोगी आयुष्याचं काय हा मोठा प्रश्न। ह्या जी गोष्टी एका महिलेसाठी अतिशय गरजेची वस्तू आहे तर त्याच्यावर टॅक्स तुम्ही लावताय आणि विशेषतः ही गोष्ट ऑलरेडी म्हणजे नॉन अफोर्डिंग आहे। म्हणजे पुअर सोशो इकॉनॉमिक क्लाससाठी हे अजिबात परवडण्यासारखं नाही आहे। त्यामुळे ते ॲज इट इज एक कापड वापरण्याचा मार्ग वापरतात आणि आपण आत्ता कुठेतरी हा एक अवेअरनेस आलाय की कापड टाकून तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स रादर कॉटन पॅड्सकडे वळतायत बायका आणि त्यातच जर का तुम्ही त्यात कर लावत असाल तर ते अजून अवघड होईल आणि पुन्हा तीच परिस्थिती येईल की जी पूर्वी होती। एकीकडे पाळी आली म्हणून शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या ही बक्कळ आहे। अपुरं ज्ञान आणि त्यात नको त्या अंधश्रद्धांचा पगडा यामुळे समाजाच्या मानसिकतेत आत्ता कुठे बदल होणं सुरू झालंय। त्यामुळे सरकारनं वाढवलेला हा टॅक्स म्हणजे महिला सबलीकरणाच्या नावाला दिलेला खो वाटतो। सॅनिटरी नॅपकिन हा रेशनिंगवरती ग्रामीण किंवा शहरी भागातल्या महिलांना सहजी उपलब्ध करून दिला पाहिजे। दुसरी गोष्ट, बचत गटातल्या महिलांना यामध्ये सामावून घेऊन त्यांना सॅनिटरी नॅपकिनचे छोटे छोटे युनिट्स उभा करून दिले पाहिजे, जेणेकरून भारताबाहेरून सॅनिटरी नॅपकिन आयात करण्याची गरज पडणार नाही। आम्ही ट्विटरवर असेल, फेसबुकवर असेल ह्या पत्राबद्दल बोलतोय, ट्विट करतोय पीएमएल अरुण जेटलींना, पण त्या संदर्भात कुठलंही अजूनही उत्तर आलेलं नाहीये। पण आमचा प्रयत्न आहे की जर पुढच्या 1-2-3 दिवसात असं नाही घडलं तर आम्ही दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुठेतरी अशी अपेक्षा नक्कीच आहे की पंतप्रधान जे स्वच्छतेबद्दल एवढे जागरूक आहेत त्याबद्दल बोलतात, या विषयाची नक्की दखल घेतील आणि यावर काहीतरी कृती नक्की करतील। स्वच्छ भारत किंवा बेटी पढाओ सारख्या कार्यक्रमांची घोषणा करणाऱ्या सरकारला महिलांच्या आरोग्याची आणि निकडीच्या वस्तूंची इतकीही किंमत असू नये हे हास्यास्पद आहे। त्यामुळे आता सरकारचा हा अजब निर्णय मागे घेतला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे।